simultaneously x is a number of heads, find the expected value and variance of x. काय केलं आपण? 3 कॉइन्स टॉस केले. 3 कॉइन टॉस केल्या तर व्हॉट विल बी द रिझल्ट दॅट वी नो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स काढायचं. मग काय रॅन्डम एक्सपेरिमेंट लिहून घ्या. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 coins are tossed simultaneously. What your x denotes number of heads. Okay, so sample space सांगा बरं. sample space सांगता येईल h h h h h t h t h h t t t t h t t m m t t काय आहे H T H T H H T T. I think T H H T H T T T H and T T T. How many sample points are there? हे काय नाही, फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायला लागते ना. मला जसं ते शर्ट घालून यावं लागतं. एकाने घातलेलं नाही क्लासचा. काय गुरुवारचं घालावंच लागतं. सुट्टी. ओके. आज सुट्टी होती. मी खाल्ली तुमची सुट्टी का? एक टी शर्ट आठवड्यातून एकदा धुवायचा. तो गुरुवारी. किती दिलेत? एकच ना. हाँ, नंबर ऑफ सैंपल पॉइंट्स 8 आहे. x denotes, मग तुम्हाला let x denotes number of heads. number of heads. x काय डिनोट करतोय? number of heads. what is range of x? what is range of x? range of x काय येईल सांगा? range of x. अरे असं काय लिहिलंय जरा चांगलं. range of x. रेंज ऑफ एक्स. अरे 3 कॉइन जर तुम्ही टॉस केलेत किंवा एक कॉइन 3 वेळा टॉस केली, सेमच आउटकम येतील. तर तुम्हाला एकदाही हेड मिळणार नाही. एकदा मिळेल, दोनदा मिळेल, तीनदा मिळेल. बरोबर. आता तुम्हाला याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पाहिजे. काही नाही, टेबल बनवा. डायरेक्ट करू आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आपल्याला हे खेळत बसायचं नाही आता. किती टोटल, हाऊ मेनी व्हॅल्यूज टेकन बाय द रॅन्डम व्हेरिएबल. मग टेबल थोडा लांब लचक काढावं लागणार आहे. टेबल पण यायला पाहिजे रे. असे डायरेक्ट येतात टेबल. आपल्याला फील्ड चेंज करायला. काय x इज इक्वल्स टू x आहे आणि इथं काय टाकणार तुम्ही? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू x. ठीक आहे ना. आता किती व्हॅल्यूज आहे तुमच्या रेंज ऑफ x? पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x 0 1 2 3. 0 1 2 3 आणि करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी सांगू शकता? 0 साठी कोणता आउटकम फेवर करतो? एकच, म्हणजे 1/8. कळतीये का प्रोबॅबिलिटी कशी काढतोय आपण? त्याच्यानंतर 1 साठी किती आउटकम फेवर करतायत, म्हणजे एक हेड येणारे किती आहेत? एक हेड, एक हेड, एक हेड, 1 2 आणि 3. सो 3/8. ठीक आहे ना. आता 2 हेड येण्याचे, 2 हेड येण्याचा हा एक, 2 3. सो 3 outcomes are favorable for occurrence of this particular event. and 3 येण्यासाठी 1/8. ही काय रे? प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सो दिस इज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. काय हा? आणि हे जे आहे ते काय तुमचं पीएमएफ, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, डिनोटेड बाय स्मॉल पी आय और f of xi, small f of xi, and capital F of xi is CDF, cumulative distribution function. हे काय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल.
आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबलने काम चालेल का? आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स काढायचा असेल तो आडवा टेबल उभा करावा लागतो ना. सो तुम्ही काय कराल, इथं अजिबात स्ट्रेट लाईन येत नाही. व्हाईट बोर्डवर आपोआप स्ट्रेट लाईन येत जातात. इथं फ्रिक्शन होतं, फ्रिक्शन जास्त. एक्स आय पी आय देन एक्स आय पी आय आणि एक्स आय स्क्वेअर पी आय. एक्स आय काय, कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत? 0 हेड, 1 हेड, 2 हेड्स, 3 हेड्स अँड टोटल. प्रोबॅबिलिटी 1/8, 3/8, 3/8, 1/8. ठीक है ना. एक्स आई पी आई 0, 3/8, 6/8, 3/8. एक्स आई स्क्वायर पी आई 0, 3/8, 12/8 and 9/8. And total 3, 3, 3. 12/8. And this is 12 plus 12, 24/8. 24/8. बरोबर. हे मुद्दाम असंच का करतोय, कारण डिनॉमिनेटरला जर आधीच सिम्प्लिफाय केलं तर मग पुन्हा त्याला एलसीएम घेऊन करावं लागणार ना ऍड. मी म्हणलं तू पण गायब झाला काय? मी गायब होणारा तो एक माणूस नाही आला का? शिर्के. व्हाईट ब्लड सही. बायोलॉजी कोणाला आहे? कोणालाच नाही. कोणाला आहे बायोलॉजी? कोणाला आहे? इथं कोणालाच नाही ना. सीएनएस म्हणजे काय? हा, म्हणजे आहात तुम्ही मॅथच्या दुनियेत बायोलॉजी शिकताय. एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल्स टू समेशन एक्स आय पी आय. डायरेक्ट एक्सपेक्टेड व्हॅल्यूज मिळाली ना 12/8. म्हणजे काय, 4 त्रिक 12, 4 दुने 8, 3/2 म्हणजे काय 1.5. एक्सपेक्टेड व्हॅल्यूला तुम्ही म्यूने पण डिनोट करू शकता म्हणजे कराच. व्हेरियन्स ऑफ एक्स काय, सिग्मा सफिक्स एक्स स्क्वेअर, दॅट इज समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय minus summation xi pi the whole square. Summation xi square pi काय आहे 24/8. आणि xi pi काय आहे, समेशन xi pi 12/8 चा होल स्क्वेअर. 24 into 8 by 8 into 8 minus 144/64. असं का केलं, कारण दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला पाहिजे. हा काय 24/6. 24/64 जर कॉमन काढला तर 1 मायनस, ओके 8 - 6 राहील फक्त. 8 - 6. हा, हा मग ते पुन्हा पॉइंट मध्ये जायचं का? काही करा, इट इज कम्प्लिटली अप टू यू.
8 minus 6, 48/64, 12 के 12, 12 दूनी 24, 12 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 4 ने जातोय, 4 के 4, 4 दूने 8, 4 के 4, 4 7 24, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 3/4, 3/4 म्हणजे काय? पाऊन. पाऊन म्हणजे काय? 0.25, 0.75, सॉरी, पाऊनही म्हणतोय, 0.25 लिहितोय. 0.75. ओके, करेक्ट आहे का? स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स काय येईल बरं? स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स, इट इज सिग्मा सफिक्स एक्स, दॅट इज अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. आणि ही एक सवय ठेवा रे बोर्डला, ठीक आहे? टाइमपास होत नसेल, टाइम जात नसेल तर हे करत बसा मॅथच्या पेपरला. अंडर रूट ऑफ 0.75. Okay, so this is what the probability distribution is. आता next question, let a pair of die, त्याच्यानंतरचे क्वेश्चन पाहू द्या, सोपे आहेत का? मीन अँड व्हेरियन्स. आता हा काय? 2 कार्ड्स, मग नो कार्ड इज किंग. ओके, करू, काय नाही एवढा अवघड. Let a pair of dice be thrown and at a random x be the sum of numbers that appear on 2 dice. Find the mean or expectation of x. Mean म्हणजेच expectation and variance of x. So what you should do, random experiment आधी ओळखा. रॅन्डम एक्सपेरिमेंट कसा ओळखणार? दिसतोय ना समोर काय? a pair of dice is thrown. A pair of dice is thrown. किंवा 2 dice are thrown. A pair of dice is thrown. सॅम्पल स्पेस काय येणार आहे? आम्ही एवढी लिहित नाही बसणार. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. एक्स काय डिनोट करतोय? सम ऑफ द नंबर ऑन अपर मोस्ट फेसेस. Sum of the numbers on uppermost faces. म्हणजे एक्स काय काय येऊ शकतो? 2 to 12. 1 कसा येईल? मिनिमम 1 मध्ये, बरोबर ना? सो रेंज ऑफ एक्स काय येईल सांगा? एक्स टेक्स द व्हॅल्यूज 2, 3, 4 to 12. तर याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं, एक्सपेक्टेशन काढायचं, व्हेरियन्स पण काढायचं. मग टेबलला आडवा उभा पुन्हा करण्यापेक्षा डायरेक्ट उभाच टेबल काय करा, ड्रॉ करा, ठीक आहे ना? सो xi, x is equals to xi, probability of x is equals to xi square pi and xi pi, xi square pi. काय झालंय? एक्सरसाइज सॉल्व करण्याचा ट्राय करा. ट्राय म्हणजे कराच सॉल्व. xi pi, यालाच तुम्ही काय म्हणणार? यालाच पी म्हणणार. आधीच जागा नाही त्याच्यात. आणि इथे xi स्क्वेअर pi, बरोबर? आता काय काय पॉसिबल व्हॅल्यूज आहेत? 2 आहे, 3 आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. टोटलला तर काहीच नाही जागा राहिली. काय हरकत नाही, फॉन्ट पण बारीक करायला लागेल त्यासाठी.
हा मला माहिती ऑटोमॅटिक होतं, पण मग ते हे काय झालं आता, हँग झालं काय. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and total प्रोबॅबिलिटी 2 येण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे कोणता इव्हेंट फेवरेबल असेल हाच फक्त. बरोबर, म्हणजे 1/36 टोटल 36 आहे ना. आपण असं लिहू, कोण आहे रे, काय होतंय. आता 3 येण्यासाठी कोणते आउटकम फेवर करत असतील, 1,2,2,1 बरोबर, म्हणजे 2/36. 4 येण्यासाठी कोणते आउटकम फेवर करत असतील, 1,3 देन 2,2 3,1 आणि 4, काही नाही येणार, म्हणजे 3/36. हा प्रॉब्लेम केलाय का रे आपण मागच्या लेक्चरला. हा केलाय. 5 येण्यासाठी काय करावं लागेल, 5 येण्यासाठी आपल्याला 1,4 2,3 3,2 4,1 हे आउटकम्स फेवरेबल असतील, म्हणजे 4/36. इथं काय येणार, 5/36. इथं काय येणार, 6/36. इथं काय येणार, 5/36. 4/36. हे सगळं करून पहा तुम्ही. 3/36 2/36 आणि 1/36 सगळ्यांना ऍड करा, 1च येणार आहे. इथं काय करायची गरजच नाहीये. XIPI काय येईल, 2/36 then 6/36 then 12/36 20/36 30/36 42/36 40/36 36/36 no 36/36 okay then 30/36 चाललंय ना रे एका लाईन मध्ये. थर्टी बाय 36 22/36 आणि 12/36 सगळ्यांची सम करा. 8 20 8 and 20 20 40 40 70 70 110 110 then 110 140 140 plus 42 36 22 12 252 येते का, 252 नक्की येते ना. मी कॅल्क्युलेशनच्या बाबतीत जास्त रिस्क घेत नाही, कारण मला माहितीये चुका होतात माझ्याकडून, कारण खूप कॅल्क्युलेटर वापरलं ना. आणि गेल्या वर्षी असं शिकवलं, इथून पुढे तुम्ही करा. या वर्षी असं ठरवलंय स्वतःच करायचं. XI²PI हे आणि हे पुन्हा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार, म्हणजे 4/36 18/36 अरे 252/36 ना हे. 18/36 12 वाजतील असेच. 48/36 then 100/36 180/36
294 by 36, 320 by 36, 324 by 36, 300 by 36, 242 by 36, 144 by 36. टोटल मारा. 22 आणि हे 70 70 170 170 250 सॉरी 350 350 आणि 320 350 आणि 300 650 650 आणि 320 650 300 900 970 294 324 242 आणि 144. काय मला तरी करून 1874 साली 1900 1974 9च्या जागी 10 होतोय का? 2 आलाय ना, कॅरी 2 आहे, व्यतिरिक्त 6 आणि 6 4 10 1004. 1974 साली काय झालं होतं, काय होऊ द्या, 1974 काहीतरी झालं होतं. मला वाटतं बीमचं पहिलं एक सॉफ्टवेअर आलं होतं असं काहीतरी. 1974 ला काहीतरी झालं. आता काय करायचं, आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची. एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर तुमच्या समोर आहे. 256 by 36 4 ने भाग जातोय का? यस, 4 ने भाग जातोय. 4 7 24 4 3 12 4 8 32 4 9 36 3 2 6 3 1 3 3 3 9. हा 963 7. तू 7.1 काय म्हणत होता? हा का? एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढली आपण. त्याच्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स. व्हेरियन्स ऑफ एक्स इज व्हॉट. आता इथं 36 ने भाग जातो का पहा. 1974 आणि 36 4 ने भाग जातो. 4 1 4 4 8 32 नाही, 4 ने नाही जात. 9 ने जातो का? 9 2 18 9 2 9 2 18 9 1 9 9 नाही. 3 ने 17 5 12 हा 3 ने जातो. 3 1 3 3 2 6 3 6 18 3 5 15 आणि 3 8 24 किती येते? 54.8 54.8. मी करून पाहू का एकदा कॅल्क्युलेशन? तुझा 7 येते, याचा 8 येते. बारी 98 ना, फक्त 8 नाही, बारीक 32 36 5.8 54.83
54.83. So this is summation xi square pi minus summation summation xi pi the whole square. So this is 54.83 minus 7 square 49, so it will be 5.83. मग व्हेरियन्स ऑफ एक्स काय आलाय आणि मग तुम्ही स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स पण काढू शकता. व्हेरियन्स ऑफ एक्स इज ऑल्सो डिनोटेड बाय sigma suffix x square. Okay, standard deviation of x, that is sigma suffix x that is equals to under root of variance of x, that is under root of 5.83. काढायचं असेल अप्रॉक्सिमेशन ने काढू शकता. कसं काढणार? अप्रॉक्सिमेशनला h व्हेरी व्हेरी स्मॉल पाहिजे, पण मग तरी आपला आन्सर हे ॲक्युरेट नाही येणार. यू कॅन यूज बायनॉमियल थिअरम फॉर निगेटिव्ह इंटीजर और फ्रॅक्शन. किती येते? 2 पॉइंट काहीतरी, हा ना, 2 पॉइंट नका काढू, काय एवढं. अप्रॉक्सिमेशनने काय करावं लागेल? 4 + 1.83 म्हणजे हा तुमचा h आहे. फॉर्म्युला काय असतो? f of a plus h is equals to f of a plus h into f dash of a. f of x ला रूट x घ्या, म्हणजे याचं रूट काय येईल? 2 प्लस 1/2 रूट त्याचंही रूट 2 आणि 1.83. 1.83 ला 4 ने डिवाइड करा. 4 0 0 4 चौक 16 आणि 4 7 28 म्हणजे 4 7 24. 4 7 28 4 7 24 4 5 20. 2.45 असं काहीतरी येत. आणि कॅल्क्युलेटरने 2.38 असं काहीतरी येईल, कमी येईल जरा, कारण आपला एच खूप मोठा घेतला. एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल आणि आपण स्मॉल घेतच नाही, 1.83 म्हणतोय. कळतंय का? जितकं तुमचा एच स्मॉल असेल तितकं तुमची लिमिटिंग व्हॅल्यू क्लोज असेल. काहीतरी म्हणून द्या इथं. ऑर यू कॅन यूज लॉग टेबल, बट लॉग टेबल इज नॉट अलाउड इन मॅथमॅटिक्स पेपर. सो 2.45 असं म्हणून. सो दॅट्स इट. आजसाठी एवढं बास. उद्या पाहू जे काय असेल.